तंबूच्या आसरला परततोय जितू गॉन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला. इथे मात्र नाराज जरूर आहेत जितू आपल्या या शॉर्ट सिलेक्शन वरती, कारण की क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीपमध्ये होते आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. जगदीश याचा पहिला बॉल कुठेतरी स्क्वेअर पद्धतीने फेकला, त्यानंतर योग्य पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सौजन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालंय. देणगीदार जर आपण पाहिलं तर ते देखील आपल्याला पाहायला मिळाले, कारण की स्पॉन्सर्ड शिवाय कुठलीही स्पर्धा यशस्वी होत नाहीये. तर असे आमचे स्पॉन्सर्ड जर आपण पाहिलं तर GT गौरव तरे यांच्याकडून 3,333 रुपयाची देणगी आपल्याला आली आहे. भूपेश गावड यांच्याकडून 5,000, मंगलदास गरत यांच्याकडून 2,000, जॉमी अर्षद पाटील यांच्याकडून 5,000. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज अँड टेकन, जितू तरे गॉन बॅक टू द डगआउट. त्यानंतर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 10,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज सचिन पाटील जलसार यांच्याकडून सायकल, मंदार जांभळे यांच्याकडून 5,000 रुपये, संतोष जंगम यांच्याकडून 1,000, किशोर वजे यांच्याकडून 500 रुपये आणि मनोहर नमसर यांच्याकडून 3,000 रुपये. सर्व दात्यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणातून आम्ही खूप खूप आभार जाहीरपणे व्यक्त करतोय. विकेटचं पतन इथे झालंय. पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. अंगात आलं कसन समनात झालं. विकेटचं पतन इथे जरूर झालंय. जितू तरे पुन्हा एकदा नाराज होऊन तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज जगदीश आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं जरूर मिळवलेत. विकेट हॅट्रिक इथे मात्र साध्य केली जाईल का गोलंदाज जगदीश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज भाविक मैदानाच्या आतमध्ये गेलेत स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला मात्र काय जबरदस्त आक्रमकता, क्लासिक सिक्सर, षटकार. काय सुंदरसा फटका पाहायला मिळाला. भाविक बघा, ज्यावेळेला तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती जाता पहिला बॉल तपासून पाहणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, पण यावेळेला मात्र संघाची गरज ओळखली भाविकने. धावा जमवणं गरजेचं आहे आणि सुंदर स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलं सीमारेषे पार, षटकार. 6 धावांसाठी. संध्याकाळचा सत्र आहे. हवेचा फ्लो देखील आपण पाहू शकतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आणि त्याच दिशेने सुंदरसा फटका येतोय भाविकच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्या फलकावरती झाली आहे 7. षटकातील चौथा बॉल. यावेळेला मात्र कुठेतरी फसवा चेंडू म्हणावा लागेल. एक धीम्या गतीचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन जरूर होता, पण गती परिवर्तन केलं. लेग बाईसचे संकेत देखील पंचांकडून आले. अंगावरती चेंडू आढळला आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव ही फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 8. 8 रन ऑन दी बोर्ड. चेंडूंचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत झालेत 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क, राईट अमोर द विकेटने हाताळण्याकरिता सज्ज होते गोलंदाज जगदीश. यावेळेला मात्र स्लाइस केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॅकवर्ड पॉइंटला सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. देवा देवा अरे देवर देवा देवा देवर देव तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नग टाळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला भिजळू. चला, बाद झालेला फलंदाज. बघा मित्रांनो, डिसिप्लिन हे खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही बाद होता तुम्हाला लगेच मैदानाच्या बाहेर येणं हे खूप महत्वाचं आहे आणि शिस्त ही खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानी खेळ खेळता त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
अक्षय जर आपण पाहिलं तर एक सुंदर असा खेळाडू आहे. आता मात्र जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल आणि ती जबाबदारी स्वीकारून खेळ देखील करावा लागेल. कौतुक करावं लागेल जगदीशचं, कारण की त्याने जे पहिले 3 विकेट्स मिळवले त्यांना मात्र त्यानं 0 या वैयक्तिक धावसंख्येवरती माघारी परतवलंय. सुंदर गोलंदाजी जगदीशची राहिली आहे. व्हॉट अ बॉल. इंचाच्या फरकाने मात्र यष्टीवरून चेंडू गेलाय. षटकाची इथे झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर आई आशापुरी एडवण या संघाची फलकावरती झाली आहे 3 गडी बाद 8 धावा. धन्यवाद थँक्स. इथे मात्र जगदीशने संघाला मात्र बाद केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. काय सुंदर गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम ब्रिलियंट बॉलिंग पाहायला मिळाली जगदीशची. या अगोदर जर आपण पाहिलं तर सफाळे MSCB संघाच्या समेत देखील आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन त्यानं दिल्या होत्या. 2 विकेट त्यांना साध्य केल्या होत्या. सुंदर माहिती शेखरजी किणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला षटक क्रमांक 2 आतिश घेऊन आलेत. पहिला बॉल अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय आणि 1 रन तिथे पाहायला मिळते. 1 रन तिथे पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 9 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. अक्षयला मात्र पूर्णपणे चकवलंय. जे म्हणतात ना की गेंदबाजने बल्लेबाज को मामा बनाया, त्याच प्रकारे असं म्हणावं लागेल. काय सुंदर असा चेंडू आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 2 चेंडू झाले आहेत. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा ऑन दी मार्क हाताळण्याकरता सज्ज होतोय आतिश. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलं की काय, पण शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स मात्र चुकलं आणि चेंडू सर आपण पाहिलं तर सिक्सरच्या माध्यमातून सिग्नल आलाय. षटकार 6. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 धन्यवाद. मात्र बुरुम बुरुम पाहायला मिळतं. षटकार सिक्सर पाहायला मिळाला. 3 चेंडू झाले. षटकातील 4था बॉल पुन्हा एकदा आतिश घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू बॅटवर काही प्रॉपरली आला नाहीये. पॉईंटच्या दिशेने चेंडू जरूर गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर अशी मॅच. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत या स्पर्धेमधील. आणि हीच मजा असते नॉकआउट क्रिकेटची. लीग फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला एक संधी असते, पण नॉकआउटमध्ये मात्र तुम्हाला 100% तुम्हाला द्यावं लागतं. असं नाही आहे की लीग मॅचमध्ये द्यावं लागत नाही आहे, पण तिथे तुम्हाला संधी मिळते. इथे मात्र तुम्हाला फक्त एकच संधी असते नॉकआउट फॉर्मॅटमध्ये. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील चेंडू जर आपण पाहिलं तर झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज आतिश. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः पुढे जात आहेत. कुठली चुकी करणार नाही आहेत. विकेटचं होते पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. जड झाले पिका बानी अंगात ज्वार भरले
थँक्यू डीजे, धन्यवाद. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणारा क्रिकेटचा खेळ. दोन संघ समोरासमोर आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. एका बाजूला आई आशापुरी एडवण, तर दुसऱ्या बाजूला संघ साई स्पोर्ट्स सरावली. नाणेफेकीचा कौल जिंकला, तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, फलंदाजी करता आमंत्रित केलं आई आशापुरी एडवण या संघाला. पहिली 2 षटकं आपण पाहिली, इकॉनॉमिकल अशी दोन्ही षटकं आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती झाली आहे एडवण या संघाची 17. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज किशोर. आता बघूया शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. रोहन गावड आमचे मित्र तिथे मात्र पॅव्हलियनमध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. एक काळ मात्र रोहनने जोर गाजवला होता विथ अ बॅट अँड विथ अ बॉल ॲज अ क्रिकेटर. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल, सुंदर पद्धतीने हा चेंडूला डिलिव्हर्ड केलं. अंगावरती मात्र चेंडू आदळतोय. इथे मात्र आता शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये आशापुरी एडवण संघ किती धावा जमवतील, किती धावांचं लक्ष समोर सेट करतील हे देखील पाहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत किशोर. याला मात्र शफल झाले होते, पण चेंडू जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीने पिच केला होता. डाव्या यष्टीच्या वरून मात्र हा चेंडू जरूर गेलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बघा इथे शेवटचं षटक चालू आहे. इथे मात्र सिंगल्स अँड डबल्सला प्राधान्य देणं खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. कारण की ज्यावेळेला तुमच्या बॅटला मात्र चेंडू लागत नाहीये, त्यावेळेला मात्र सिंगल अँड डबल हे वापरणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू जातोय. पंच आम्हाला दर्शवत आहेत खराब चेंडू, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राजने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 18 रन्स ऑन दी बोर्ड. उद्याचा दिवस मेगा फायनल डे आणि उद्याच्या दिवसात युवा शक्ती आयोजित महिला चषक आगरवाडीच्या मैदानावरती महिलांकरता आयोजित स्पर्धा सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळून काढलं, मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे आले होते, पण 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. बघा हे बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करत असता या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 20. आणि बेसिकचा खेळ जर कालच्या दिवसात आपण पाहिलं सर रवींद्र जडेजा आणि KL राहुल काय जबरदस्त खेळ केला. बघूया षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र सबमरिंग चेंडू थोडासा खालवर राहिलाय, फलंदाजाच्या बॅटवर काही आला नाहीये आणि डॉट चेंडू तिथे पाहायला मिळाला. चेंडू जर पाहायला गेला तर चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत 4. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे आई आशापुरी एडवण या संघाची फलकावरती 20. आता मात्र या शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. या 2 चेंडूंवर किती रन बनवले जातील. यावेळेला मात्र फुलर लेनचा मारा करण्याचा प्रयत्न, पण प्रॉपर कनेक्शन नाहीये, पण क्षेत्ररक्षक देखील चुकी करतायत. एकच धाव अमोल इथे मात्र चुकी करतायत. 1 रन तिथे जरूर मिळते. ही एकूण 1 धाव ही खूप इम्पॉर्टंट असते ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळत असता. आणि या एका धावेने धावसंख्या फलकावरती झाली आहे 21 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा किशोर घेऊन येत आहेत. सुंदर असं षटक आतापर्यंत किशोर यांनी हाताळलंय. फक्त 4 रन किशोर यांनी या षटकात दिले आहेत. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड चेंडू जातोय, पंच आम्हाला जरूर दर्शवतायत खराब चेंडू आहे, वाईड बॉल आणि एक्स्ट्राने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे एडवण या संघाची 4 गडी बाद 22 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा लास्ट बॉल, शेवटचा बॉल घेऊन येतील किशोर जावेदसाठी. सुंदर बॉल, सुंदर वाईट यॉर्कर पद्धतीने हा चेंडूला हाताळला आणि षटकाची देखील झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 22 धावा. 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. बॉलिंग एनालिसिस जर आपण पाहिलं, जगदीश काय सुंदर गोलंदाजी केली आहे. 7 रन दिले, 3 विकेट त्यानं मिळवले. आतिश 9 रन दिले, 1 षटक त्याने देखील हाताळलं, 1 विकेट त्याने देखील घेतली आहे. त्यानंतर किशोर अप्रतिम शेवटचं षटक होतं. फक्त 5 रन किशोर यांनी दिलेत. बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं तर भाविक यांना आपण पाहिलं 9 बॉल त्यांनी फेस केले, 11 रन बनवले. अक्षय 5 बॉल 7. त्यानंतर चितू आणि मितेश काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाहीयेत. 3 षटकं झाली आहेत. 3 षटकानंतर 22 धावा या फलकावरती झाल्यात. 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय आणि पुढील धावतं वर्णन आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतील उत्कर्ष पाटील.
थँक्यू सो मच मंथन गरज सर. आपण पाहू शकाल अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा मात्र हा सेकंड लास्ट मॅच असेल. यानंतर जागमाता रावळे संघ पुढे आग करून उभा राहिला आहे. कोण येईल आमच्या प्रतिस्पर्धी आम्हाला मात्र लढत देण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टार्गेट जर बघायला गेलं तर 3 षटकांच्या अखेरीवर फक्त आणि फक्त 23 धावा फलकावर लागल्या गेल्या. प्रणय आणि मॉर्केल ही जोडी. प्रणयने आता जबाबदारीने खेळ करायला हवा. आमच्या देखील अपेक्षा आहेत. प्रणयची बॅट सेन्सिबलरित्याने खेळली तर प्रणय हा खूप मोठा असा मात्र खेळाडू आहे. कुठेतरी थोडं घाई करतोय म्हणायला हरकत नाही, कारण जुन्या आठवणींना मात्र त्याने खूप चांगला उजाळा देण्याचं काम केलं आहे. एकत्रित एका बेंचवर बसून आम्ही अभ्यास करणारे 2 मित्र, एकाच वर्गातला प्रणय आणि मी. दांडेकर कॉलेजच्या मॅचेसमध्ये अतिशय सुंदर फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज त्याने किताब त्यावेळी घेतला होता 2017च्या सुमारास. अर्थातच आपण पाहू शकाल प्रणय. आणि आज आम्ही खूप आतुर असतो जेव्हा जेव्हा प्रणय मैदानाच्या आत असतो. त्यावेळेला त्याने आमच्या कॉलेजच्या संघाला खूप चांगलं क्रिकेट खेळून दिलं होतं आणि आज पुन्हा एकदा तीच खेळी साकारेल का? अर्थातच प्रणय. जास्त वेळ न घेता 18 चेंडू आणि 23चा मॅच आपण चालू करतोय. अतिशय सुंदर क्रिकेट आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटचं वेळ सगळ्यांना लागलं आहे. 15 मार्च 1877ला खऱ्या अर्थाने क्रिकेट इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर सुरू झालं आणि आज जर बघायला गेलं तर प्रत्येक गावोंगावी गल्लोंगल्ली क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. लहान 2 ते 3 वर्षाच्या बाळाला हातात खेळणं नसलं चालेल, परंतु प्लास्टिकची बॅट पहिले लागते. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जाऊया पुन्हा एकदा खेळाकडे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मितेश रगत आणि स्ट्रायकिंग एंडला प्रणय. आजच्या सकाळच्या सत्रापासून भन्नाट फॉर्मॅट असलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच एडवण. परंतु यावेळीच डगमगत्या स्थितीमध्ये आला आहे. परंतु गोलंदाजी देखील तेवढी चांगली आम्ही करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं असेल. मी जागमाता रावळे संघाला विनंती करून ठेवतोय की लगेचच एक षटक संपलं की तुम्ही तयार राहायचं आहे इथे पुढच्या टॉससाठी. यावेळीच प्रणय याचा फटका चांगला आहे. मी म्हटल्याप्रमाणे प्रणयने जर सेन्सिबल क्रिकेट खेळत, प्रणय हा मात्र एक मोठा खेळाडू आहे आणि यावेळेस त्याची ओळख त्याने पहिल्या चेंडूने दाखवली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. अजिंक्य रहाणे कॉपीबुक स्टाईल फटका खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय डीप पॉइंटला. चौकारासाठी 4. मोनित कुडू याचं देखील इथे कौतुक असेल. काही कमालीचं मात्र इथे कॅमेरा वर्क त्याने या चेंडूसाठी केलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपल्याला जो व्ह्यू दाखवतात साईड व्ह्यू, तो ॲक्युरेट त्याने आता दाखवला म्हणायला हरकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने. कुठेतरी प्रणय थोडी जास्त घाई करतोय पुन्हा एकदा म्हणायला हरकत नाही. सिंगल डबलकडे त्याने लक्ष दिलं पाहिजेत. एक चौकारानंतर आपण पाहू शकला आता 17 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मॉर्केल हा मात्र फलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जेव्हा त्याला म्हटलं मॅन ऑफ द मॅच येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि या मॅन ऑफ द सिरीजची बाईक रॉकी ग्रुप. सफळतेचा मानाचा वर्ल्ड कप यंदाच्या वर्षात कोण असेल तर तोच मॅन ऑफ द सिरीज. अर्थातच आपण पाहू शकाल मॉर्केल यावेळेस ऑन साईडला. लॉंग ऑनला खेळाडू आहे. प्रोटेक्शन आहे. एकदा मिळेल दुसरीचा प्रयत्न. आणि ह्या मायनर चुका कुठेतरी तुम्हाला त्रास देणार. कुठेतरी सिंगल होती परंतु डबलला कन्वर्ट केलं. आणि आता जर स्कोरकार्ड जर पाहिला तर 7 धावा. 77 क्रमांक 7 जेव्हा जेव्हा समोर येईल. MS धोनीचं तुम्हाला सांगितलं आता नवीन खेळाडू अर्थातच शुभमन गिल, ज्याचा जर्सी क्रमांक 77. 200 धावा ठोकणारा सर्वाधिक कमी वयातला विश्वातला एकमेव खेळाडू ठरला शुभमन गिल. खऱ्या अर्थाने 23 वर्ष आणि 132 दिवसांचा खेळाडू. यावेळेस मॉर्केल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग. चेंडू मात्र निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. थांबणार नाही. सरळ सीमारेच्या पाल चौकार. थँक्यू सो मच. यावेळी जर पाहिलं तर मात्र जास्त वेळ काही घेत नाहीये 2 फलंदाज. एका बाजूला जगदीश तर दुसऱ्या बाजूला प्रणय. रगतवर झालाय हल्ला आणि यावेळीच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मॉर्केल नावाचा ब्रँडेड उंच आणि लांब असा षटकार 6. थँक्यू सो मच. येत्या चेंडू मागे मॅच संपेल का? जागमाता रावळे संघ विनंती असेल की प्लीज या. नयन तुम्हाला विनंती असेल या, कारण आता 6 धावांची गरज. चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 13. या चेंडूवर मॅच इज क्लोज होईल का? आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झाला. धावा फलकावर 17. आता 13 चेंडू आणि या 6 धावांची गरज आहे. चला चेंडू आतमध्ये जरा पुरवायचा आहे.
आपण पाहू शकाल मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. जगमाता रावळे संघाचा कर्णधार नयन मात्र मंद मंद पावलांनी निघालाय. आमच्या विनंतीस मान देऊन नयनने मात्र आमचे शब्द कानावर घेतलेत आणि जाऊया मॅचकडे. आता 6 धावांची गरज. एका बाजूला प्रणय, दुसऱ्या बाजूला जगदीश. सहा धावांची गरज. मितेश आपल्याला पाहायला मिळतोय या गोलंदाजी मार्कवर. 17 धावा तब्बल त्याच्या 5 चेंडूंमागे आल्या आहेत. आता मात्र जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू आपण पाहतोय वाईड. इथे जर पाहायला गेलं तर प्रेशर आहे जगदीशचं. वेल लेप केला, चेंडूला मात्र जाऊ दिला कारण त्याला माहित होतं अतिरिक्त वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे. हा चेंडू वाईड नक्की मिळेल. आता 5 धावांची गरज. स्टँड अँड डिलिव्हर करण्यात माहीर असा फलंदाज खडे खडे स्ट्रोक खेळतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर चेंडू येतोय डॉट. आता 12 चेंडू आहेत आणि 5 धावांची गरज. घेऊया एक छोटासा डिस्क जॉकी ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच. बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 थेंब. म्हणजे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील होणारा मॅच आपण पाहू शकाल. एकंदरीत जर पाहिलं तर स्कोर कार्डला जर पाहिलं तर 5 ची गरज आणि यावेळेस प्रणय नावाचा ताकदवार स्ट्रोक. खऱ्या अर्थाने प्रणयची ही बॅटिंग महत्वपूर्ण असते आणि यावेळेस ती त्याने बॅटिंग दाखवलंय. वेल प्ले प्रणय. चला या टॉससाठी आपण तिथे टॉस देखील करणार आहोत आणि लगेचच मॅच चालू करणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजी केली जगदीश. 2 गडी ज्याने बाद केले होते आणि आपण पाहू शकाल फलंदाजी देखील चांगली केलंय. मंगलदास गरज सरांना विनंती करतोय सर या प्लीज तुमच्या शुभ हस्ते मात्र इथे मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट दिली जाईल आणि पुढचा मॅचचा टॉस देखील केला जाईल. मंगलदास गरज सर आपण पाहतोय ज्यांनी मात्र क्रिकेटला ते सातत्याने वेळ देत असतात. 3 गडी ज्यांनी बाद केले